जण एकत्रित, म्हणजे आम्ही आणि सेना काही ठिकाणी, आम्ही आणि राष्ट्रवादी काही ठिकाणी, ते दोघं एकत्रित आणि आम्ही वेगळे आहोत, असं वेगवेगळे परम्युटेशन कॉम्बिनेशन याच्यामध्ये झालेले आहे. आणि त्याच्यामध्ये म्हणजे अगदी काही लपवून केलं नाही. मी तर पुणे आणि पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या संदर्भात जाहीरपणे प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं की हा आमचा स्ट्रॅटेजिक निर्णय आहे, कारण मोठा पक्ष आम्ही आहोत आणि सेकंड पक्ष इथे राष्ट्रवादी अजितदादांची, इतर पक्ष तुलनेनं आता या ठिकाणी नाहीत. त्याच्यामुळे आत्ता जर आम्ही एकत्रित आलो तर ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. कार्यकर्त्यांची नाराजी होईल कारण त्यांना लढता येणार नाही. दुसरं, याचा फायदा आमचे विरोधक घेतील, कारण ज्यांना तिकीटं मिळणार नाहीत त्यांना तुम्ही आमच्याकडे, आम्ही तिकीटं देतो. आता 10 वर्षानंतर निवडणूक होते आहे, त्यामुळे डेस्परेशन्स लढण्याचा, म्हणून तो स्ट्रॅटेजिक निर्णय घेतला की आपण त्या ठिकाणी वेगळं लढू. एवढंच त्याच्यामध्ये बदल जो काही झाला तो एवढाच झाला की तिघांनी ठरवलं होतं, बसलो तेव्हा, की जिथे सोबत लढणार नाही त्या ठिकाणी एकमेकावर टीका करायची नाही. ते अजितदादांनी जरा तो संयम तोडला आणि अजितदादांनी जरा भाजपवर जोरात टीका केली. मी काय फार उत्तर दिलं नाही, लोकलीच त्याला उत्तर दिलं. पण ते याचाच उपप्रश्न, एकदा गावात जायच्या आधी असं ब्रीफिंग घेता का की आज इथे कोणाविषयी बोलायचं असं करायची गरज नाही पडत. पण एक खरं सांगतो, म्हणजे इथलं महानगरपालिका सांगत नाही कुठल्या ठिकाणी इलेक्शन व्हायचं आहे. एका महानगरपालिकेत मला तिघही सोबत आहे माहितीच नव्हतं, त्यामुळे मी दोघांचंच नाव घेत होतो. मग चिठ्ठी आली, हे पण आपल्या सोबत आहेत, मग लगेच बदललं मी. काल तुम्ही कमळ 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 आणि सगळे करत होता पुण्यामध्ये, काल सगळीकडे धनुष्यबाण आणि हे करत होता. आहे, हे कठीण आहे.